हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण 22,000 MCQ ही जी सिरीज सुरू केली होती त्या सिरीजमधला पुढचा भाग कव्हर करतोय. या भागामध्ये आपण घेणार आहे इकॉनॉमिकचे MCQ, आयोगाला विचारलेली बरेचसे MCQची आज आपण चर्चा करणार आहे. दुसरं म्हणजे बाकी गोष्टी तुम्हाला माहितीच असतील. चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टेलिग्राम चॅनलची लिंक आणि त्याचा ग्रुप देणार आहे, तिथं तुम्ही नक्की जॉईन होऊ शकता. तर आज आपण काय करूया, वेळ न दौडता ॲक्च्युली लेसनला सुरुवात करूया. आज आपल्या लेसनचा पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे महसुली कर उत्पन्नामध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होत नाही. नाही म्हटलेलं आहे, हे लक्षात ठेवा. महसुली कर उत्पन्न म्हणजे त्याला आपण रिव्हेन्यू टॅक्स इन्कम असं म्हणतो. मग ह्याने विचारलं की रिव्हेन्यू टॅक्स इन्कम मध्ये खालील दिलेल्या ऑप्शनपैकी कशाचा समावेश होत नाही. पहिल्यांदा तुम्हाला रिव्हेन्यू टॅक्स इन्कम म्हणजे काय असतं ते समजून घेणं गरजेचं आहे, किंवा त्याला आपण महसुली कर उत्पन्न असं म्हणतो. महसुली कर उत्पन्न म्हणजे असं उत्पन्न जे त्याच्यामध्ये केंद्राच्या सर्व डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्स, केंद्राचे जे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्स आहे ना, तर या डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्स पासून मिळणारं जे उत्पन्न असतं, मिळणारा जो महसूल असतो वजा त्याच्यामधून राज्यांचा वाटा मायनस केला जातो, आणि त्याच्यामध्ये केंद्रीय अधिभार जे लावलेले असतात या व उपकर लावलेले असतात, यापासून मिळणारा महसूल हा महसुली कर उत्पन्न म्हणून ओळखला जातो. परत एकदा सांगतो, महसुली कर उत्पन्न म्हणजे काय? केंद्राचे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर, एवढे लक्षात ठेवायचं, त्याच्यापासून मिळणारा महसूल. परंतु जो मायनस काय करायचा, त्याच्यामधून राज्यांचा जो वाटा असेल ना, तर तो त्याच्यातून मायनस करायचा. त्याच्यामध्ये ऍड काय करायचं, केंद्रानं कुठल्या गोष्टीवर अधिभार लावलाय का, किंवा कोणता उपकार लावलाय का, या गोष्टी त्याच्यामध्ये ऍड करायच्या. तो म्हणजे काय असतो, केंद्राचा महसुली कर उत्पन्न असतो. आणि केंद्राचा करेतूर म्हणजे केंद्राचा करेतर महसूल उत्पन्न म्हणजे नॉन टॅक्स रिव्हेन्यू म्हणजे काय असतं, तर शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर केंद्राला व्याज, नफा आणि लाभांश याच्या स्वरूपामध्ये जो महसूल मिळतो ना, त्याला आपण नॉन टॅक्स रिव्हेन्यू असं म्हणतो. ओके, म्हणजे टॅक्स पासून मिळणारा नॉन टॅक्स. विचारलंय काय, महसुली कर उत्पन्न म्हणजे रिव्हेन्यू टॅक्स इन्कम. त्याच्यामध्ये काय म्हणलं, प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष करापासून मिळणारा. म्हणजे पहिला ऑप्शन आता बघा, अप्रत्यक्ष कर डेफिनेटली येणार, प्रत्यक्ष कर डेफिनेटली येणार. गुंतवणुकीवरचं व्याज महसुली कर उत्पन्नामध्ये येतं का, नाही येत. दंडात्मक उत्पन्न महसुली कर उत्पन्नामध्ये येतं का, नाही येत. म्हणजे उत्तर काय असणार, अ आणि ब. आता काय म्हणले की महसुली कर उत्पन्नामध्ये कशाचा समावेश होत नाही. होतो कशाचा, अप्रत्यक्ष कर आणि प्रत्यक्ष कराचा समावेश होतो का, होतो. मग कशाचा होत नाहीये, गुंतवणुकीवरचं व्याज आणि दंडात्मक उत्पन्न याचा समावेश होत नाही. म्हणजे तुमचं उत्तर असणार पर्याय क्रमांक 4, हे तुमचं अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, तो म्हणजे तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, वित्तीय तूट म्हणजे त्याला आपण फिजिकल डिफिसिट असं म्हणतो, इज इक्वल टू डॅश असा क्वेश्चन मार्क असा एमपीएससीने प्रश्न विचारला होता. एवढाच प्रश्न आहे, त्याच्यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत. अंदाजपत्रिकेत तूट म्हणजे बजेट डिफिसिट, सरकारची बाजार कर्ज म्हणजे गव्हर्नमेंट्स मार्केट बोरोइंग, आणि ह्याचा वेगळा शब्द कोणता आहे, तो सरकारची देयता म्हणजे गव्हर्नमेंट लिएबिलिटीज. एवढाच आहे. आता तुम्ही ह्याच्यामध्ये कन्सेप्च्युअल नीट गेला तर तुम्हाला याच्यामध्ये दोन गोष्टी क्लिअर होतात. पहिले लक्षात घ्या, जर तुम्ही देसले सरांचं पुस्तक किंवा कोळंबे सरांचं पुस्तक वाचत असाल तर तुम्ही काय म्हणणार, जे जे जास्त विचार करणार नाही ती विद्यार्थी उत्तर देताना पर्याय क्रमांक 2 देणार. म्हणजे काय, तर तुम्ही आता कोळंबे सरांचं पुस्तक बघितलं तर त्यामध्ये राजकोषीय तूट म्हणजे सरकारची निव्वळ कर्ज उभारणी प्लस सरकारची इतर देणी म्हणजे सरकारचं बाजार कर्ज आणि सरकारची देयता, हे उत्तर देणार. परंतु एक लक्षात घ्या, वित्तीय तूट म्हणजे काय, आयोगाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. वित्तीय तूट म्हणजे काय, म्हणजे अचूक उत्तर काय असणार आहे, तर तुमचं पर्याय क्रमांक 4. ते काय सांगतो अगोदर समजून घ्या. वित्तीय तूट म्हणजे बजेट डिफिसिट प्लस गव्हर्नमेंटचं मार्केट बोरिंग आणि लिएबिलिटीज असं असतं. आता याचं रिझन काय आहे, अंदाजपत्रिका तूट प्लस सरकारचे बाजार कर्ज व देयता. याचं रिझन काय आहे, 1997-98 या वर्षी ना जी सुकुमाय चक्रवर्ती समितीने शिफारस दिली होती, त्या वर्षापासून म्हणजे 1997-98 या वर्षापासून भारतानं काय केलं, किंवा भारतामध्ये वित्त मंत्रालयानं काय केलं, तुटीचा अर्धभरणा करण्यासाठी ना ही जी तूट होती अंदाजपत्रिकेत तूट, तर हे सोडून देण्याचा, वापर करण्याचा सोडून दिलेला आहे. म्हणजे तेव्हापासून भारतामध्ये जे बजेट मांडलं जाते किंवा ही जी तूट दाखवली जाते म्हणजे फिस्कल डिफिसिट, तर त्याच्यामध्ये ना ही अर्थसंकल्पीय तूट किंवा त्याला आपण बजेटरी डेफिसिट म्हणतो, ती शून्य दाखवली जाते. म्हणजे काय केलं जातं, तर एकूण जमा आणि एकूण खर्च हे सारखेच दाखवले जातात. त्यामुळे कसं होतं की भारतामध्ये असं जर तुम्ही कंपॅरिझन केलं अर्थ मंत्रालयानं किंवा वित्त मंत्रालयानं, अर्थसंकल्पीय, तुम्ही जर कोळंबे सरांचं पुस्तक नीट वाचलं असेल तर तिथं वाक्य असं आहे, अर्थसंकल्पीय तुटीची संकल्पना गेल्यामुळे राजकोषीय तूट इज इक्वल टू सरकारची निव्वळ कर्ज उभारणी
प्लस सरकारची इतर देणी असं आहे. त्यामुळे वित्तीय तूट किंवा फिस्कल डिफिसिट म्हणजे काय असतं, तर जी असणारी बजेटरी डिफिसिट प्लस गव्हर्नमेंट मार्केट बोरोईंग आणि लिएबिलिटीज. ऑप्शनमध्ये कसं बसवले, पहिल्या ऑप्शनमध्ये काय म्हटले, बजेट डिफिसिट म्हणजे अंदाजपत्रिकेत तूट आणि सरकारची बाजार कर्ज, परंतु त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचे लिएबिलिटीज ऍड केलेलं नाही. इथं जर गव्हर्नमेंटचे लिएबिलिटी ऍड केलं तर ते अचूक उत्तर ठरते. आणि डायरेक्ट अर्थसंकल्पेतून भारत वित्त मंत्रालयाकडून झिरो दाखवली जाते, त्याच्यामुळं हे तुमचं बरोबर येऊ शकतं. परंतु कन्सेप्च्युअली जर बघायला गेलं तर तुमचा ऑप्शन पर्याय क्रमांक 4 किंवा ऑप्शन 4 हे अचूक उत्तर असणार आहे. हे लक्षात घ्या, हा पॉईंट आहे आणि हा कन्सेप्ट आहे. ज्याला हे समजेल, फिस्कल डिफिसिट म्हणजे बजेटरी डिफिसिट प्लस गव्हर्नमेंटचं मार्केट बोरोइंग प्लस लिएबिलिटीज, एवढं जर लक्षात ठेवलं तर तुम्हाला त्याचं उत्तर निघेल. आय होप हा तुमचा पॉईंट क्लिअर झाला असेल. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे खालील विधाने विचारात घ्या. एकूण 3 विधानं दिलेली आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला सांगितले की कोणतं विधान असत्य आहे. आता आपण पहिलं स्टेटमेंट पाहू. पहिलं स्टेटमेंट काय आहे, तर ते आहे राज्यघटनेच्या कलम 280 अंतर्गत वित्त आयोगाची स्थापना केली गेली. तर डेफिनेटली बरोबर आहे. आर्टिकल 280 वित्त आयोग स्थापन केला, सध्या चर्चेत असलेला मुद्दा प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे अ तर बरोबर आहे. अ चुकीचा आहे का, तर नाही. म्हणजे पहिला ऑप्शन तर तुमचा इलिमिनेट झाला. त्याच्यानंतर राज्यघटनेच्या कलम 275 अनुसार राज्यांना मदतीच्या गरजेनुसार अनुदाने दिली जातात. तर आर्टिकल 275 मध्ये केंद्राकडून राज्यांना, विशिष्ट राज्यांना काही अनुदाने दिली जातात, तर ते सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजे ब सुद्धा बरोबर आहे. ब सुद्धा जर बरोबर असेल तर तुमचं हे बी स्टेटमेंट जातं आणि हे बी जातं. म्हणजे असत्य काय आहे तुमचं, ऑप्शन पर्याय क्रमांक 4. म्हणजे पहिलं स्टेटमेंट तुमचं बरोबर आहे, दुसरं बरोबर आहे, पण विचारले असत्य कोणतं, तर तिसरं स्टेटमेंट असत्य आहे. कारण राज्यघटनेच्या कलम 282 नुसार राज्य सरकारला कोणत्याही खाजगी उद्दिष्टासाठी केंद्र सरकारकडून अनुदान दिली जातात, तर असं नाहीये. आर्टिकल 282 मध्ये काय दिलेलं आहे, तर ते आहे संघ राज्य असेल किंवा राज्य असेल तर त्यांनी महसुलातून करावयाचा खर्च याच्याबाबतच्या तरतुदी आर्टिकल 282 मध्ये दिलेले आहेत. त्यामुळे क हे विधान चुकीचं आहे. किंवा तुम्ही पहिले दोन जर तुम्हाला माहित असते तर अ आणि ब बरोबर आहे. म्हणजे चुकीचं कोणतं विचारले, अ आणि ब बरोबर आहे, म्हणजे अ आणि ब बरोबर आहे, ब बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. म्हणजे चुकीचं कोणतं, क स्टेटमेंट. असे तुम्ही लॉजिक लावू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे खालील विधाने विचारात घ्या आणि कोणतं विधान बरोबर आहे ते आपल्याला शोधायला सांगितले. तिन्ही विधानामध्ये जर तुम्ही बघितलं तर मूल्यवर्धित कर असं दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, मूल्यवर्धित कर. मूल्यवर्धित करला आपण काय म्हणतो, तर म्हणतो द व्हॅल्यू ॲडेड टॅक्स किंवा व्हॅट. सोप्या भाषेत म्हणतात त्याला व्हॅट. व्हॅट म्हणल्यानंतर तुम्हाला समजतं व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. ओके. तर नॉन व्हॅट, व्हॅट याच्याबद्दलचे 3 ऑप्शन दिलेले आहेत आणि आपल्याला सांगितले की कोणतं विधान बरोबर आहे. आता पर्टिक्युलरली आपण एक एक विधानाकडे जाऊया. पहिलं विधान पहा, मूल्यवर्धित कर ही बहुस्तरीय कर गोळा करणारी पद्धत आहे. तर हे बरोबर आहे. ओके, बरोबर आहे. दुसरं स्टेटमेंट पहा, अमूल्यवर्धित कर ही एक स्तर गोळा करणारी पद्धत आहे. अमूल्यवर्धित कर म्हणजे त्याला आपण नॉन फॅट असं म्हणतो. हे सिंगल पॉईंट टॅक्स कलेक्शन मेथड आहे. तर दुसरं स्टेटमेंट सुद्धा आपलं बरोबर आहे. मूल्यवर्धित कर बहुस्तरीय कर गोळा करणारी, अमूल्यवर्धित कर एक स्तरीय कर गोळा करणारी, म्हणजे पहिलं आणि दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे. तिसरं स्टेटमेंट जर पाहात, मूल्यवर्धित करांच्या अंमलबजावणीमुळे गरीब लोकांच्या राहणीमानात वाढ करणे आणि खरेदी शक्तीत वाढ होईल. होईल का, तर ते सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. आता तुम्हाला म्हणजे वरीलपैकी सर्व उत्तर येणार. पहिल्यांदा तुम्हाला एक लक्षात घ्या, व्हॅट म्हणजे काय. व्हॅट म्हणजे त्याला आपण व्हॅल्यू ॲडेड टॅक्स असं म्हणतो. व्हॅल्यू ॲडेड टॅक्स असं म्हणतो. आता व्हॅट प्रणालीचं प्रतिपादन पहिल्यांदा कोणी केलं होतं, तर 1918 साली एफ एफ सिमेन्स असं काय तर नाव आहे, एफ सिमेस असं काय तर नाव आहे त्यांचं, हे लक्षात घ्या. त्यांनी पहिल्यांदा त्याचं प्रतिपादन केलं होतं. परंतु असा जर तुम्हाला प्रश्न विचारला, कोणता देश असा आहे की ज्यानं मर्यादित प्रमाणावर व्हॅटचा वापर करायला सुरुवात केली. मर्यादित प्रमाणावर जर विचारलं तर त्याचं उत्तर आहे फ्रान्स. फ्रान्स असा देश आहे की त्यांनी पहिल्यांदा मर्यादित प्रमाणावर व्हॅट वापरायला सुरुवात केलेली होती. समजा तुम्हाला असं विचारलं, पूर्ण व्हॅटचा वापर 1960च्या दशकामध्ये कोणत्या देशानं केला, पूर्ण व्हॅटचा वापर 1960च्या दशकामध्ये कोणी केला, तर त्याचं उत्तर येतं ब्राझील. काय उत्तर येतं, ब्राझील. हे पहिले तुम्ही 2 पॉईंट क्लिअर करून घ्या. म्हणजे आता जगातील जवळजवळ बरेचसे देश व्हॅट वापरत होते. आता व्हॅट म्हणजे ते जीएसटी मध्ये ऍड झालेलं आहे, त्यामुळे तो विषय गेला. परीक्षेला लक्षात काय ठेवायचं, तर हा पहिला पॉईंट क्लिअर करून घ्या. दुसरं म्हणजे भारतामध्ये व्हॅट प्रणाली प्रथम कोणत्या करावर लावण्यात आली, तर केंद्राचा जो अबकारी कर आहे, अबकारी कर असं मराठीत म्हटलं जातं, त्या करावर पहिल्यांदा मॅन्युफॅक्चरिंग व्हॅल्यू ॲडेड टॅक्स म्हणजे मॅनव्हॅट लावण्यात आला 1976 मध्ये. त्याच्यामध्ये 3 घटक आहेत ना. ते फॅटमध्ये जर तुम्ही सुरुवातीला भारतामध्ये बघितलं तर 3 घटक आहेत. पहिला येतो तो म्हणजे मॅनव्हॅट, मॅन्युफॅक्चरिंग
व्हॅल्यू ॲडेड टॅक्स असंही त्याला म्हटलं जातं. मॅन व्हॅटवर पहिल्यांदा व्हॅट लावण्यात आला होता, म्हणजे पहिल्यांदा लावला 1976ला. त्याचं मॉडिफिकेशन 1986-87ला मॉड व्हॅट झालं, MODVAT मॉड व्हॅट 86-87ला. आणि 2001 पासून सेन व्हॅट झाला, सेन व्हॅट. असे 3 टाईप आहेत, ते तुम्ही डिटेलमध्ये पाहू शकता. दुसरं म्हणजे व्हॅट प्रणाली विक्री करावर केव्हापासून लागू करण्यात आली, तर 1 एप्रिल म्हणजे 1/4/2005 पासून काय करण्यात आली, ही जी व्हॅट प्रणाली आहे तर विक्री करायला सुद्धा लागू करण्यात आलेली होती. त्यामुळे हा एक पॉईंट आहे, ज्याचा जरूर लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतातील उत्पन्न कराचे स्वरूप कसं आहे, तर ते आहे प्रोग्रेसिव्ह. आता मराठीमध्ये समजत नाही लगेच आपल्याला प्रोग्रेसिव्ह, रिग्रेसिव्ह, प्रोपोर्शनल. तर भारतातील उत्पन्न कराचं स्वरूप कसं आहे, तर ते प्रोग्रेसिव्ह. प्रोग्रेसिव्ह म्हणजे मराठीमध्ये आपण पुरोगामी असं म्हणतो. ओके, प्रोग्रेसिव्ह आहे. पुढचा प्रश्न पहा, जोड्या लावायला सांगितल्यात. अ गटामध्ये अंदाजपत्रकाबाबतचे टाईप दिले, आणि ब गटामध्ये त्यांना काय म्हटलं जातं ते दिलेलं आहे. आणि जोड्या लावायच्या. पहिला प्रश्न पहा, संतुलित अंदाजपत्रक म्हणजे काय म्हणतो आपण, बॅलेन्स्ड बजेट. बॅलेन्स्ड बजेट म्हणजे काय, तर सरकारची प्राप्ती आणि सरकारचा खर्च इक्वल असेल तर त्याला आपण बॅलन्स म्हणतो. म्हणजे अ ला काय येणार, 2 येणार. अ ला 2 कुठं आहे, दुसऱ्या आणि चौथ्या ऑप्शन मध्ये. म्हणजे तिसरा ऑप्शन तुमचा इलिमिनेट झाला, पहिला ऑप्शन तुमचा इलिमिनेट झाला. दुसरं लक्षात घ्या. आता म्हणजे इथं अ ला 2 या ठिकाणी आहे, म्हणजे हे तर डेफिनेटली असणार आहे. आता राहिलं तुमचं काय प्रश्न, पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे शिल्कीचे म्हणजे आणि सरप्लस बजेट म्हणतो. शिल्कीचे अंदाजपत्रक म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, सरप्लस बजेट. आणि तुटीचं म्हणजे डिफिसिट बजेट असं म्हणतो. मग आता शिल्कीचे अंदाजपत्रक म्हणल्यानंतर काय येणार, तर शिल्लक कधी राहू शकते, सरकारची प्राप्ती जर खर्चापेक्षा जास्त असेल तर ती काय राहू शकते, शिल्लक राहू शकते, सरप्लस राहू शकते. म्हणजे ब ला 3 कुठं आहे, पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणजे उत्तर काय असणार तुमचं, पर्याय क्रमांक 4 हे तुमचं काय असणार आहे, अचूक उत्तर असणार आहे. आणि तुटीचं म्हणजे डिफिसिट बजेट म्हणजे काय असतं, तर जो खर्च आहे तो जास्त असतो प्राप्ती इन्कम पेक्षा, तर त्याला आपण तुटीचं अंदाजपत्रक असं म्हणतो. हे फक्त सिंपलचा प्रश्न आहे, फक्त समजून घ्यायचा. पुढचा प्रश्न आहे की कोणत्या प्रकारची उसनवारी भारतात सार्वजनिक कर्ज मानली जाते. म्हणजे व्हॉट टाइप ऑफ बॉरोइंग्स आर कन्सिडर्ड ॲज पब्लिक डेप्ट इन इंडिया. हे लक्षात घ्या. याच्यामध्ये कसं असतं, केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा जे एखादा सार्वजनिक उपक्रम असेल त्यांनी घेतलेली उसनवारी, तर ते सुद्धा येतं. म्हणजे केंद्र, राज्य सरकार किंवा सार्वजनिक उपक्रम असेल यांनी घेतलेलं कर्ज असेल, बॉरोइंग असेल, तर ते सुद्धा उसनवारी मानलं जातं. त्याचबरोबर केंद्र, राज्य व स्थानिक सरकारची उसनवारी असेल ते सुद्धा आपल्याला भारतामध्ये ना सार्वजनिक कर्ज मानलं जातं. केंद्र व राज्य सरकारची उसनवारी असेल ते सुद्धा मानलं जातं. म्हणजे ऑल ऑफ द अबव असतं. म्हणजे व्हॉट टाइप ऑफ बॉरोइंग्स आर कन्सिडर्ड ॲज पब्लिक डेप्ट इन इंडिया, सेंट्रल स्टेट अँड बॉरोइंग्स ऑफ पब्लिक एंटरप्राइज, सेंट्रल स्टेट अँड लोकल गव्हर्नमेंट बॉरोइंग ते सुद्धा येतं, सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटची बॉरोइंग ते सुद्धा येतं. म्हणजे ऑल ऑफ द अबव बॉरोइंग येतं, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, केंद्र सरकार व घटक राज्य सरकारांच्या कर्ज व्यवहारांचं व्यवस्थापन कोणामार्फत केलं जातं. भारताचे पंतप्रधान, केंद्रीय अर्थ मंत्रालय, संसद का रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तर याचं सिंपलचं उत्तर आहे ते म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया थ्रूच केंद्र सरकार असेल किंवा घटक राज्य सरकार असेल तर त्यांच्या कर्ज व्यवहाराचं व्यवस्थापन केलं जातं. पुढचा प्रश्न पहा, 1991च्या कर सुधारणा समितीचे अध्यक्ष कोण होते. सिंपलचा प्रश्न. 1991ची कर सुधारणा समिती नेमली होती राजा चलय यांच्या अध्यक्षतेखाली. या समितीने आपला अहवाल कधी दिला, 1993 मध्ये अहवाल दिला. यांची एक सगळ्यात महत्वाची शिफारस आहे, राजा चलय या समितीची सगळ्यात महत्वाची शिफारस आहे, तर त्या शिफारसीला म्हटलं तर जे विक्री कर आहे, सेल्स टॅक्स, त्या विक्री कराला समान राज्यस्तरीय व्हॅट लागू करावा अशी शिफारस या समितीने केलेली होती. जो सेल्स टॅक्स आहे, विक्री कर आहे, याला समान राज्यस्तरीय व्हॅट लागू करावा अशी महत्वाची शिफारस या समितीने केली होती. त्याच्यानंतर एलकेजा समिती कशासाठी नेमली होती, तर एलकेजा समिती नेमली होती अगोदर 1976ला. जे या एलकेजा समितीला अप्रत्यक्ष कर समिती, चौकशी समिती असं म्हटलेलं होतं. म्हणजे जो मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे, म्हणजे त्याला आपण कारखानदारी क्षेत्र असं म्हणतो, याच्यासाठी ना केंद्रीय अबकारी कर आहे जो त्याला व्हॅट लागू करावा, म्हणजे मॅन व्हॅट असं म्हटलेलं आहे त्यांनी. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरसाठी किंवा केंद्रीय अबकारी कर लागावा, व्हॅट लागू करण्याची शिफारस या एलकेजा कमिटीने केलेली होती. विजय केळकर बद्दल सांगायचं झालं, विजय केळकर गट जो होता तो 2002 मध्ये नेमण्यात आला होता. अहवाल दिला होता सप्टेंबर मध्ये नेमला होता आणि त्यांनी अहवाल दिला होता डिसेंबर 2002 मध्ये. अहवाल कधी दिला होता, डिसेंबर 2002 मध्ये. आणि प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कार्यगटाबाबतची ही समिती होती. यांनी मॅट रद्द करावं किंवा आयकराचं
करमुक्त मर्यादा वाढवावी किंवा महामंडळ कराचा दर म्हणजे जो कॉर्पोरेशन टॅक्स आहे त्याचा दर कमी करावा, अशा बऱ्याचशा शिफारशी विजय केळकर कमिटीने केलेल्या होत्या. पण तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, राजा चेल्लय्या समिती 1991 खूप महत्वाची का, तर जो विक्री कर आहे किंवा सेल्स टॅक्स आहे याला समान राज्यस्तरीय व्हॅट लागू करावा म्हणजे व्हॅल्यू ॲडेड टॅक्स लागू करावा अशी शिफारस या समितीने केलेली होती. पुढचा प्रश्न पहा, पुढीलपैकी उत्पन्न कराचे प्रकार कोणते आहेत ते ओळखा. म्हणजे उत्पन्न कर, इन्कम टॅक्स. ओके, व्हॉट आर द टाइप्स ऑफ विच टाइप्स ऑफ इन्कम टॅक्स असं म्हटले. उत्पन्न कराचे दोन प्रकार असतात. म्हणजे तुमच्या कन्सेप्टवरच प्रश्न आहे. उत्पन्न कर म्हणजे एक तो पर्सनल इन्कम टॅक्स स्वतः देतो, म्हणजे अ उत्तर तर त्यामध्ये डेफिनेटली असणार. पर्सनल इन्कम टॅक्स म्हणजे त्याला आपण वैयक्तिक प्राप्ती कर असं म्हणतो. मग अ ज्या ठिकाणी नाही म्हणजे दुसरा ऑप्शन तर तुमचा जागेला एलिमिनेट झाला. दुसरं लक्षात घ्या, उत्पन्न करामध्ये दोन प्रकार असतात. एखाद्या व्यक्तीच्या स्वतःच्या उत्पन्नावर लावलेला टॅक्स त्याला आपण काय म्हणतो, पर्सनल इन्कम टॅक्स. आणि दुसरा एक टॅक्स असतो, समजा एक कंपनी आहे, कंपनीमध्ये 100 ते 200 वर्कर काम करतायत, कंपनीने काहीतरी नफा कमवला तर कंपनीवर लावलेला जो टॅक्स असतो ना तर त्याला कॉर्पोरेशन टॅक्स असं म्हणतात. कॉर्पोरेशन टॅक्स म्हणजे त्याला आपण महामंडळ कर असं म्हणतो. म्हणजे उत्पन्न कराचे महत्त्वाचे दोन प्रकार येतात, एक म्हणजे पर्सनल इन्कम टॅक्स आणि दुसरा असतो कॉर्पोरेशन टॅक्स. पर्सनल म्हणजे स्वतः एका व्यक्तीवर लावलेला कर असतो, कॉर्पोरेशन टॅक्स म्हणजे कंपनीवर लावलेला कर असतो. म्हणजे अ आणि क हे तुमचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. म्हणजे काय, पर्याय क्रमांक 4 तुमचं अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर राज्य सरकारचे प्रमुख कर महसूल स्रोत कोणते, त्याच्यामध्ये पहिल्यांदा बघा, वाणिज्य कर आणि जमीन महसूल. जमीन महसूल तर लँड रेव्हेन्यू राज्य सरकारचा एकदम महत्वाचा करांचं उत्पन्न आहे. कमर्शियल टॅक्स सुद्धा त्यामध्ये महत्वाचे येतात, म्हणजे एक नंबर तर डेफिनेटली येणार. दुसरं म्हणजे मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी. आता सरकार जास्त करून कमवतं कुठून, तर ह्या स्टॅम्प ड्युटीज आणि रजिस्ट्रेशन फी आहेत ना, याच्यावरूनच राज्य सरकारला बरेचसा महसूल मिळतो, त्यामुळे हे सुद्धा त्याचं येतं. त्यानंतर मद्य व अंमली पदार्थावरील राज्य उत्पादन शुल्क म्हणजे स्टेट एक्साइज ड्युटी ऑन अल्कोहोल अँड अदर नार्कोटिक्स, हे सुद्धा ना राज्य सरकारचं कर उत्पन्नाचं सगळ्यात महत्त्वाचं महसूल स्रोत आहे. त्यामुळे ऑल ऑफ द अबव हे तुमचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे परकीय व्यापार धोरण 2009 ते 14 याच्या संदर्भामधले काही विधानं दिलीत आणि आपल्याला काय सांगितले की कोणतं विधान बरोबर आहे ते आपल्याला शोधायचं आहे. पहिलं स्टेटमेंट पहा, सरकारसाठी दीर्घकालीन धोरणाचं उद्दिष्ट हे 2020 पर्यंत भारताचा जागतिक व्यापारातील हिस्सा दुप्पट करणे आहे. तर डेफिनेटली बरोबर आहे. 2020 पर्यंत सरकारनं ठरवलं होतं की जागतिक व्यापारामध्ये भारताचा हिस्सा दुप्पट करायचा आहे. 2008 मध्ये जेव्हा हे धोरण आलं होतं, 2008 मध्ये भारताचा जागतिक व्यापारातील हिस्सा किती होता, 1.64 होता. दुप्पट करायचा आहे म्हणजे किती होणार, तर ह्याच्या दुप्पट होणार म्हणजे गुणुले 2 एवढा करायचा होता. हा सुद्धा पॉईंट लक्षात घ्या. दुसरं म्हणजे टक्के, हे टक्केमध्ये दिलेलं आहे. पुढचा पॉईंट पहा, परकीय व्यापार धोरणाने म्हणजे अ बरोबर आहे हे तर बरोबर आहे, म्हणजे तिसरा पर्याय तुमचा इलिमिनेट झाला. त्यानंतर पुढचं स्टेटमेंट पहा, परकीय व्यापार धोरणाने 50 नवीन बाजारपेठांचा समावेश लक्ष केंद्रित बाजारपेठ योजनांमध्ये केला. लक्ष केंद्रित म्हणजे फोकस मार्केट स्कीम, त्याला मराठीमध्ये खूपच प्रॉब्लेम येतो. फोकस मार्केट स्कीममध्ये ना 50 नवीन मार्केटचा समावेश केला, असं आहे का, नाही. या योजनेनुसार 2009 ते 14 हे जे परकीय व्यापार धोरण होतं याच्यानुसार 50 नसून एकूण किती केलेले आहेत, तर 26 नवीन मार्केटचा त्याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला होता, 50 नाही. त्यामुळे ब स्टेटमेंट तुमचं चुकीचं ठरते. आता हे लक्षात घ्या, ह्या योजनेला काय म्हटलेलं आहे, लक्ष केंद्रित बाजारपेठ योजना असं म्हटलेलं आहे. तर त्याला आपण फोकस मार्केट स्कीम असं म्हणतो, फोकस मार्केट स्कीम. याच्या अंतर्गत किती, 26 नवीन बाजारपेठांचा समावेश त्याच्यामध्ये करण्यात आलेला होता, 50 नाहीये. त्याच्यामुळे ब स्टेटमेंट चुकीचं आहे. अ बरोबर परंतु ब चुकीचं. ब चुकीचं म्हटल्यानंतर हे एलिमिनेट झाला, ब चुकीचं म्हटल्यानंतर हे एलिमिनेट झाला आणि हा सुद्धा एलिमिनेट झाला. म्हणजे उत्तर काय असणार, पर्याय क्रमांक 2 अ आणि क बरोबर. आणि तिसरं स्टेटमेंट आहे, सरकारने वाढीव निर्यात प्रोत्साहन योजना ही जी होती ना तर डिसेंबर 12 मध्ये जाहीर केली, तर ते स्टेटमेंट बरोबर आहे. आता परकीय व्यापार धोरण 2009 ते 14 हे कोणी मांडलं किंवा त्यावेळी तत्कालीन वाणिज्यिक व उद्योग मंत्री कोण होते, त्यांचं नाव आहे आनंद शर्मा. काय नाव आहे, आनंद शर्मा. हे त्यावेळेचे वाणिज्य व उद्योग मंत्री होते. 2009 ते 2014 साठी त्यांनी ते स्कीम मांडलेली होती. त्याच्यामध्ये ना महत्त्वाचं काय टार्गेट ठेवण्यात आलं होतं, पहिल्यांदा ठेवण्यात आलं होतं 2011 पर्यंत काय अचीव करायचं. 2011 पर्यंत $200 अब्ज वार्षिक लक्ष्य अचीव करायचं होतं आणि 15% त्याच्यामध्ये वार्षिक निर्यात वृद्धी साध्य करायची होती. 2014 साठी त्यांनी काय टार्गेट ठेवलं होतं, तर 2014 साठी ना ज्या वस्तू आणि सेवांची निर्यात होते ना, वस्तू आणि सेवा लक्षात घ्या,
वस्तू आणि सेवांची निर्यात दुप्पट करायची होती 2014 पर्यंत. आणि 2020 पर्यंत काय करायचं होतं तर जागतिक व्यापारामधला हिस्सा दुप्पट करायचा होता. 2011, 14 आणि 20 असे 3 टार्गेट ठेवण्यात आली होती. आणि त्याच्यामध्ये फोकस मार्केट स्कीम घेतली, त्याच्यामध्ये 26 नवीन बाजारपेठांचा समावेश करण्याचं ठरवलं होतं. आणखी काय सांगू शकतात तर काही महत्त्वाच्या गोष्टींना टाउन ऑफ एक्सपोर्ट एक्सलन्स असा दर्जा देण्यात आला होता. टाउन ऑफ एक्सपोर्ट एक्सलन्स ई असा दर्जा देण्यात आला होता. म्हणजे जयपूर, श्रीनगर आणि अनंतनाग तुम्ही जर कोळंबे सरांच्या पुस्तकात वाचलं असेल तर तुम्हाला समजून येईल. जयपूर, श्रीनगर, अनंतनाग या शहरांना हस्तकलाबाबत दर्जा देण्यात आला. मलिहाबाद या शहराबाबत फलोत्पादनाविषयक दर्जा देण्यात आला. अशा बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी तिथं मेन्शन केल्यात. तर तोही पॉईंट आहे. आय होप हा तुमचा पॉईंट क्लिअर झाला असेल. पुढचा प्रश्न पहा, योग्य विधान निवडायचं आहे. पहिलं स्टेटमेंट आहे, व्यापार मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन म्हणजे त्यावेळच्या यांनी भारताचे 2015 आणि 20 सालासाठीचे विदेश व्यापार धोरण जाहीर केले. तर पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. दुसरं आहे, निर्यात प्रोत्साहनासाठी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया आणि स्किल इंडिया यावर भर देणे ह्या योजनेचा उद्देश होता. दोन्ही सिंपल स्टेटमेंट विचारलेत, उत्तर आहे दोन्ही विधानं बरोबर. पुढचा प्रश्न आहे लॉजिकल. प्रश्न असा आहे, 1992 ते 2013 या काळात भारतात येणारी जे थेट विदेशी गुंतवणूक आहे किंवा त्याला आपण FDI असं म्हणतो, तर ही बाहेर जाणाऱ्या थेट विदेशी गुंतवणुकीपेक्षा जास्त होती का कमी होती का स्थिर होती किंवा त्याच्यामध्ये काही बदल झाला नाही असं म्हटलेलं आहे. तर 1992-93 म्हणजे 1990च्या दशकापासून 91, 92, 93 तिथून आपण काय केलं, जर आर्थिक सुधारणाला सुरुवात केल्या होत्या, खाऊचा धोरण एटसेट्रा, त्याच्यामुळं काय झालं होतं, भारतात येणारी जी थेट विदेशी गुंतवणूक होती ना तर ती वाढत गेली होती. 2012-13च्या कार्यकाळापर्यंत ती वाढतच गेली होती. लॉजिकली प्रश्न आहे, म्हणजे काय असणार, अधिक होती. पुढचा प्रश्न आहे, व्यापार तोल या संकल्पनेसंदर्भात योग्य विधान निवडा. व्यापार तोल म्हणजे त्याला आपण बॅलन्स ऑफ ट्रेड असं म्हणतो. इंग्रजीमधून लक्षात ठेवायला सोपं जातं. व्यापार तोल म्हणजे त्याला आपण बॅलन्स ऑफ ट्रेड, याच्यातलं योग्य विधान ओळखायचं आहे. पहिलं स्टेटमेंट पहा, अनुकूल व्यापार तोल म्हणजे फेवरेबल बॅलन्स ऑफ ट्रेड. देशाच्या आयातीपेक्षा निर्यातीचं प्रमाण जास्त. भारताकडून जर निर्यात जास्त झाली तर ते आपल्यासाठी अनुकूल राहणार आहे. आणि समजा भारताकडून आयातीचं प्रमाण जास्त झालं तर ते आपल्यासाठी प्रतिकूल राहणार आहे. त्यामुळं अनुकूल व्यापार तोलामध्ये कसं असतं, देशाच्या आयातीपेक्षा निर्यातीचं प्रमाण जास्त असतं. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. आणि प्रतिकूल व्यापार तोल म्हणजे अनफेवरेबल बॅलन्स ऑफ ट्रेड म्हटलं जातं. याच्यामध्ये काय होतं, जो आयात असतं त्याचं प्रमाण काय असतं, निर्यातीपेक्षा आयातीचं प्रमाण जास्त असतं. त्याला आपण प्रतिकूल व्यापार तोल असं म्हणतो. म्हणजे अ आणि ब दोन्ही बरोबर. म्हणजे बॅलन्स ऑफ ट्रेड, फेवरेबल बॅलन्स ऑफ ट्रेड आणि अनफेवरेबल बॅलन्स ऑफ ट्रेड याच्यामध्ये म्हटले. फेवरेबल बॅलन्स ऑफ ट्रेडमध्ये कसं असतं, निर्यातीचं प्रमाण जास्त असतं. आणि अनफेवरेबल बॅलन्स ऑफ ट्रेडमध्ये काय असतं, आयातीचं प्रमाण जास्त असतं. हा फक्त कन्सेप्च्युअली प्रश्न आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतीय अर्थव्यवस्थेच्या कोणतं क्षेत्र आहे ज्या क्षेत्रामध्ये 2011-12, 13-14 या कार्यकाळामधल्या समभागातील थेट विदेशी गुंतवणूक सर्वाधिक झाली होती. म्हणजे विदेशी गुंतवणूक 2011-12 आणि 13-14 मध्ये कोणत्या सेक्टरमध्ये झाली होती तर ते सांगायचं आहे तुम्हाला. तर ऑब्व्हियसली लक्षात घ्या, भारतामध्ये कोणतं क्षेत्र जास्त विस्तारत चालले तर ते आहे सर्व्हिस सेक्टर. सर्व्हिस सेक्टरमध्ये जास्त गुंतवणूक झालेली होती. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे तुमचं काय असणार आहे, अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या स्रोताद्वारे भारतात परकीय भांडवल येतं. लक्षात घ्या, एक तर डोनेशन मधून येतं, परकीय कर्ज घेतलं त्यामधून पण येतं आणि परकीय गुंतवणूक झालं त्यामधून पण येतं. म्हणजे काय असणार आहे आपलं, वरीलपैकी सर्व. देणग्या म्हणजे डोनेशन म्हणतो आपण त्याला.